हॅलो एव्हरीवन, आजपासून आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करतोय. ओके, आतापर्यंत आपण 10th मधील खूप महत्त्वाचे असणारे चॅप्टर स्टडी केलेले आहेत. सेकंड नंबरचा दॅट इज द पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्यानंतर थर्ड नंबरचा केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, त्यानंतर 8 नंबर मेटलर्जी अँड नाव आपण बघणार आहोत आजचा खूप महत्त्वाचा असणारा चॅप्टर 9th नंबरचा कार्बन कंपाऊंड्स. ओके, सो या पद्धतीनं आपल्या सिलेबसमध्ये पार्ट फर्स्टमध्ये 10th मधील पार्ट फर्स्टमध्ये हे जे चार चॅप्टर्स आहेत रिलेटेड टू केमिस्ट्री हे आपण काय करतोय, कंप्लीट करतोय. ओके, सो आजपासून आपला नवीन चॅप्टर आपण सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे कार्बन कंपाऊंड्स. नाव काय आहे? कार्बन कंपाऊंड्स. ओके, हां, कार्बन कंपाऊंड्स. ओके, सो चॅप्टरच्या नावामध्ये आपल्याला काय समजतं? चॅप्टरच्या नावावरून बघा, लक्षात घ्या, कार्बन कंपाऊंड्स असं चॅप्टरचं आपलं नाव आहे. ओके, सो आपल्याला जे कंपाऊंड स्टडी करायचे असतील ते कार्बनशी रिलेटेड असतील एवढं या चॅप्टरच्या नावावरून आपल्याला समजतं. ओके, पण एवढंच पुरेसं आहे का? तर नाही. आपल्याला या कार्बन कंपाऊंड्सच्या चॅप्टरमध्ये खूप जास्त अगदी डीपमध्ये कार्बन कंपाऊंड स्टडी करायचे असणार आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट. व्हॉट आर कार्बन कंपाऊंड्स हे बघण्याच्या अगोदर आपल्याला याच्या संदर्भातल्या काही बेसिक गोष्टी स्टडी कराव्या लागतील. ओके, आता त्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिल्यांदा कंपाऊंड म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कंपाऊंड्स कधी तयार होतात? वेन 2 or more एलिमेंट्स कंबाईन टुगेदर इन अ डेफिनाइट प्रोपोर्शन देन द कंपाऊंड इज फॉर्म्ड. ओके, हे आपल्याला माहीत आहे, बेसिक आहे खूप, की ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र येतात, पण ते एकत्र कशा आले पाहिजेत? तर इन द डेफिनाइट प्रपोर्शनमध्ये ते एकत्र आले पाहिजेत. त्यावेळेस जे तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो? कंपाऊंड्स असं म्हणतो. ओके, सो खूप हे सोपं आहे. मग काही कंपाऊंड्सचे आपल्याला एक्झाम्पल सांगता येतील का? तर यस, जे खूप सोपं एक्झाम्पल असतं, जे सगळ्यांना माहीत असणारे एक्झाम्पल आहे ते कोणतं आहे? H2O. ओके, H2O हे काय आहे? हां, कंपाऊंड आहे असं आपण त्याला म्हणतो. H2O वॉटर, H2 आणि O याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम आहे. सो हे असंच असलं पाहिजे, यालाच आपण म्हणतो डेफिनाइट प्रपोर्शन. डेफिनाइट प्रपोर्शन याचा अर्थ हा की हायड्रोजनचे 2 ॲटम्स असले पाहिजेत, ऑक्सिजनचा एकच सिंगल ॲटम असलं पाहिजे. हे खूप बेसिक आहे, आपल्याला हे माहीत आहे, तरी पण एकदा रिवाईज करतोय आपण. त्यानंतर NaCl मीन्स सोडियम क्लोराईड. ओके, सो हे सगळ्यांनाच माहीत असणार आहे. मग आता आपल्याला कार्बन कंपाऊंड स्टडी करायचे आहेत. मग कार्बन कंपाऊंड स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला याचं बेसिक, याचं ओरिजिन कुठं आहे याचा पण आपल्याला व्यवस्थित स्टडी करावा लागणार आहे. ओके, त्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. खूप महत्त्वाचा असणारा चॅप्टर आहे. याला आपल्या बोर्ड एक्झाममध्ये वेटेज पण खूप जास्त आहे. बघा, लक्षात घ्या, 2 चॅप्टर अशा आपल्याला मिळतील केमिस्ट्रीमध्ये, जो 8 नंबरचा मेटलर्जी आणि हा 9th नंबरचा कार्बन कंपाऊंड्स. या दोघांना पण जवळपास 7 to 8 मार्क्स इथपर्यंत काय असणार आहे? वेटेज असणार आहे. ओके, सो खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. मग हा याच्यामध्ये आता आपण एकदम सुरुवातीपासून जाऊयात. ओके, मग आपल्याला म्हणजे आपण सुरुवातीपासून बघत असताना कुठं आपल्याला कार्बन कंपाऊंडचा संदर्भ लागणार आहे ते आपण लक्षात घेऊयात त्या ठिकाणी. ओके, मी तुम्हाला पहिल्यांदा असं सांगतो, बघा, जे कंपाऊंड्स असतात, कंपाऊंड्स आर मेनली डिवायडेड इंटू 2 टाइप्स. One is the organic compounds. Okay, organic compounds, and another one is the inorganic compounds. लक्षात घ्या, inorganic compounds. ओके, सो कंपाऊंड्स त्याचं क्लासिफिकेशन आपण करतोय त्यावेळेस आपल्याला 2 बेसिक टाइप्स या ठिकाणी मिळतात. एक म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असणारा आणि दुसरा जो टाईप आहे तो म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असणारा. ओके, मग आता आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की हे काय असतात, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुणाला म्हणायचं आहे आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कुणाला म्हणतात. ओके, सो लक्षात घ्या, द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन्ड directly or indirectly from plants and animals are known as the organic compounds. म्हणजे लक्षात घ्या, जे कंपाऊंड्स आपल्याला डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली कोणत्याही प्रकारे, ओके, कोणत्या पण वेजनं, एकतर ते प्लॅन्ट्सपासून मिळतील किंवा ॲनिमल्सपासून मिळालेले असतील, या दोघांपासून जे जे कंपाऊंड्स तयार होतात, जे कंपाऊंड्स आपल्याला मिळतात, ओके, त्या सगळ्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सो व्हॉट आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? द कंपाऊंड्स विच आर
डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स, त्यांनाच आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. मग आपल्याला या ठिकाणी जी दुसरी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय असतील, तर याच्या फक्त काय करायचं आहे, रिव्हर्स करायचं आहे. कसं, द कंपाऊंड्स विच डज नॉट ऑब्टेन्ड, ओके, डज नॉट ऑब्टेन्ड डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स, म्हणजे हे आपल्याला कोणत्या पण वेजनं ॲनिमल्स किंवा प्लांट्सपासून बनलेले असणार नाहीत किंवा त्यांच्यापासून ते आपल्याला मिळणार नाहीत, असे जे काही कंपाऊंड्स असतील त्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणणार आहोत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणणार आहोत. एक्झाम्पल बऱ्याच जणांच्या लक्षात येत नसेल तर त्यासाठीचं एक्झाम्पल आपण बघूयात, मग तुमच्या लक्षात येईल. आता उदाहरणार्थ Fe2O3, ओके, याला आयर्न ऑक्साईड असं म्हणतो आपण. लक्षात घ्या, याच्यातला जो Fe आहे, Fe हा काय आहे, आयर्न आहे. आयर्न इज अ मेटल ऑल्सो एलिमेंट. सो हा काय करतो, आपल्याला नेचरमध्ये फाउंड होतो इन द फॉर्म ऑफ Fe2O3. हेमॅटाईट आहे, ओके. या फॉर्ममध्ये तो सापडल्यानंतर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्लांट्स किंवा ॲनिमल्स या दोघांचा कसल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये अवशेष आपल्याला सापडत नाही. सो ते ॲनिमल आणि प्लांट या दोघांपासूनचे खूप वेगळे आहेत, लक्षात येते. किंवा प्लास्टिकचा जर विचार केला तर प्लास्टिक हे काय आहे, एक प्रकारचं इनऑर्गॅनिक आहे. याच्यामध्ये प्लांट्स किंवा ॲनिमल्स या दोघांचा कसलाही संबंध येणार नाही, त्यांनाच आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. या चॅप्टरमध्ये आपल्याला जो फोकस करायचा आहे तो घटक असणार आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा. कोणता घटक आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा. सो आपल्याला आता जी डेफिनेशन पाहिजे आहे ती ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचीच पाहिजे आहे, ओके. सो त्याची डेफिनेशन आपण या ठिकाणी लिहून घेतोय, लक्षात घ्या. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, मग याची डेफिनेशन कशा प्रकारे असणार आहे ती डेफिनेशन आपण बघूयात. काय सांगितलं मी तुम्हाला, द कंपाऊंड्स which are directly or indirectly obtained from plants and animals are known as, त्यांनाच आपण काय म्हणतोय, are known as ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. लक्षात घ्या, खूप बेसिक आपण बघतोय, त्यांनाच आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. याची डेफिनेशन आपल्याला यायला पाहिजे. जर आपल्याला एक्झाममध्ये आलं डिफाईन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तर त्या ठिकाणी आपण ही डेफिनेशन लिहितोय, लक्षात येते. सो मग याच्यामध्ये तुम्ही कंपाऊंड्स कोणकोणत्या प्रकारचे सांगू शकता, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला खूप सारे मिळतील, ओके. ह्यूज नंबरमध्ये तुम्हाला नेचरमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय होतील, फाउंड होतील. मग ही त्याची डेफिनेशन असणार आहे. याच्यामधले जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स नेमके कोणकोणते असतील, लक्षात घ्या. कीवर्ड्स कोणते असतील, द कंपाऊंड्स विच आर डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स, हे महत्त्वाचं असेल, ओके. डिरेक्टली ऑब्टेन्ड असू द्या किंवा इनडिरेक्टली ऑब्टेन्ड असलं तरी चालेल. आणि त्याच कंपाऊंड्सला आपण कसले कंपाऊंड्स म्हणतोय, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं त्याला आपण म्हणतोय. आता ठीक आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला मिळाले, ते आपल्याला माहीत आहेत, एकतर ते प्लांट्सपासून बनलेले असतील किंवा ॲनिमल्सपासून बनलेले असतील किंवा त्यांच्यापासून ते आपल्याला मिळालेले असतील. मग ते एकतर डिरेक्टली मिळालेले असतील किंवा इनडिरेक्टली आपल्याला ते मिळालेले असतील, ओके. इथपर्यंत मला वाटतं आपल्याला हे म्हणजे समजतंय, ओके, कारण हे खूप सोपं आहे, समजायला पण पाहिजे, ठीक आहे. मग आता नंतर याच्यामध्ये हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये एक खूप महत्त्वाचा प्रकार इन्क्लूड होतो आणि त्या महत्त्वाच्या प्रकाराला म्हटलं जातं हायड्रोकार्बन्स. काय म्हटलं जातं, हायड्रोकार्बन्स. लक्षात घ्या, त्याचाच एक प्रकार आहे, त्यालाच आपण म्हणतो हायड्रोकार्बन्स. लक्षात घ्या. मग आता हे जे हायड्रोकार्बन्स आहेत, हे हायड्रोकार्बन्स मीन्स दीज आर द कार्बन कंपाऊंड्स. लक्षात घ्यायचं आहे, हेच काय आहेत, हायड्रोकार्बन्स म्हणजे कार्बन कंपाऊंड्स. बिकॉज याच्यामध्ये लक्षात घ्या, कुठंतरी कार्बन हा शब्द तुम्हाला आलेला दिसेल, ओके. आपल्याला जो भाग स्टडी करायचा आहे तो कोणता आहे, हा कार्बन कंपाऊंड्सचा. काय आहे, कार्बन कंपाऊंड्स, ओके. हे जर एकदा समजलं तर चॅप्टरमध्ये ज्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत त्या आपल्याला खूप इझी जाणार आहेत समजण्यासाठी. मग आता या कार्बन कंपाऊंड्समध्ये मी तुम्हाला सांगितलं जो घटक इन्क्लूड होतोय
खूप महत्त्वाचा असणारा तोच कोणता आहे रे? हां, हायड्रोकार्बन्सवाला आहे. कोणता आहे? हायड्रोकार्बन्स. ओके. मग आता हे जे हायड्रोकार्बन्स आहेत यांचं पुढं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. मग आता तुमच्या लक्षात एक गोष्ट आलेली असेल, हायड्रोकार्बन्स हेच काय आहेत? कार्बन कंपाऊंड्स आहेत. मग आपल्याला फोकसली ज्या गोष्टीचा स्टडी या चॅप्टरमध्ये करायचा आहे ते आहेत हायड्रोकार्बन्स. काय आहेत? हायड्रोकार्बन्स. मी तुम्हाला हायड्रोकार्बन्स काय असतात ते पण व्यवस्थित सांगणार आहे. ओके. हायड्रोकार्बन्स बघा, दोन इलिमेंट्सपासून तुम्हाला हा शब्द बनलेला दिसेल. एक म्हणजे हायड्रोजन आहे, आणि दुसरा म्हणजे कार्बन आहे. सो द कार्बन कंपाऊंड्स किंवा द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर एंटायरली मेड अप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ओनली, आर नोन ॲज द हायड्रोकार्बन्स. म्हणजे हे असे कंपाऊंड्स आहेत की जे फक्त आपल्याला कार्बन आणि हायड्रोजन या दोघांपासूनच बनलेले असतील असे तुम्हाला दिसतील. ते म्हणजे काय असतात? हायड्रोकार्बन्स असतात. ओके. आपल्याला याचा स्टडी करायचा आहे हायड्रोकार्बनचा. सो परत एकदा लक्षात घ्या मी काय सांगतोय. द कार्बन कंपाऊंड्स किंवा द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर मेड अप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन आर नोन ॲज द हायड्रोकार्बन्स. त्याच कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. लक्षात घ्यायचं आहे. सो त्याची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यावी लागेल. काय म्हणतोय बघा, द कंपाऊंड्स विच आर entirely made up of कुणाकुणापासून हे बनलेले आहेत? एक तर कार्बन आणि दुसरा जो घटक असणार आहे तो असणार आहे हायड्रोजन. कोणता असणार आहे? हायड्रोजन. सो बघा, द कंपाऊंड्स विच आर एंटायरली मेड अप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन आर नोन ॲज द, त्यालाच आपण काय म्हणतोय? त्यालाच आपण म्हणतोय हायड्रोकार्बन्स. हे तुम्ही कंप्लीट करायचं असणार आहे. सो बघा, व्हॉट आर हायड्रोकार्बन्स? हायड्रोकार्बन्स मीन्स द कंपाऊंड्स किंवा द कार्बन कंपाऊंड्स विच आर एंटायरली मेड अप ऑफ कार्बन अँड हायड्रोजन आर नोन ॲज द हायड्रोकार्बन्स. त्याच कंपाऊंड्सला आपण कसले कंपाऊंड्स म्हणतोय? हायड्रोकार्बन्स असं त्याला आपण म्हणतोय. ओके. ही झाली त्याची डेफिनेशन. मग ही डेफिनेशन झाल्यानंतर याच्यामध्ये याचं महत्त्वाचं काय असतं तर ते असतं क्लासिफिकेशन. काय महत्त्वाचं असतं याचं? क्लासिफिकेशन. मग हायड्रोकार्बनचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला पहिल्यांदा मेनली 2 टाईप्समध्ये जनरली करता येतं. एक म्हणजे जे हायड्रोकार्बन ओपन स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतात त्यांना आपण म्हणतो ओपन चेन हायड्रोकार्बन्स. कसले चेनवाले? ओपन चेन असणारे हायड्रोकार्बन्स. ओके. बऱ्याच जणांना आता हे लगेच समजणार नाही आहे. अख्खा चॅप्टर याच्यावरती डिपेंड आहे. सो आपल्याला या कन्सेप्ट सारख्या रिवाईज होणार आहेत, त्यावेळेस आपल्याला 100% ते समजणार आहे. तरी पण मी एकदम सुरुवातीला तुम्हाला हे क्लासिफिकेशन मुद्दा म्हणून सांगतोय, कारण आपल्याला या चॅप्टरमध्ये कोणते पॉईंट्स आणि आपली डिरेक्शन कशी असणार आहे स्टडी करण्याची ती सुरुवातीलाच क्लिअर होणार आहे. ओके. सो हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इनटू द ओपन चेन हायड्रोकार्बन्स अँड अनदर वन इज द क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन्स. लक्षात घ्या. म्हणजे या दोन मेथडमध्ये या दोन प्रकारामध्ये आपण याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. या मेथड नाही आहेत, हे काय आहेत? त्याचे टाईप्स आहेत. ओके. सो हायड्रोकार्बन्स त्याचे दोन हे प्रकार पडतील. एक म्हणजे ओपन चेन असणारे आणि दुसरे म्हणजे क्लोज्ड चेन असणारे. ओपन चेन असणारे म्हणजे काय? आता उदाहरणार्थ समजा हा कार्बन आहे तर याला जोडूनच दुसरा कार्बन आहे, याला जोडूनच हा तिसरा कार्बन आहे, याला जोडूनच हा चौथा कार्बन आहे. अशा पद्धतीनं हे एक प्रकारचं ओपन चेन स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. नंतर कळणार आहेत या गोष्टी तुम्हाला. समजा आता क्लोज्ड चेन स्ट्रक्चर म्हणजे काय आहे? या ठिकाणी हा कार्बन आहे, या ठिकाणी हा कार्बन आहे. लक्षात येते? या ठिकाणी हा कार्बन आहे, या ठिकाणी हा कार्बन आहे. एकदम तुम्हाला मी हे बेसिकली दाखवतोय. अशा पद्धतीनंच आहे का हे आपण नंतर बघणार आहोत. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी तुम्हाला एक क्लोज चेन तयार झालेली दिसेल. ओके. आणि या ठिकाणी तुमच्या गोष्ट लक्षात आलेली असेल की ही काय आहे? एक प्रकारची ओपन चेन आहे. काय आहे? ओपन चेन आहे. ओके. सो मग आता आपण याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी स्टडी करण्यापूर्वी हे जे टाईप्स आपण आता बघितलेले आहेत, ओपन चेन, क्लोज्ड चेन किंवा हे हायड्रोकार्बन्स, आपल्याला अजून डीपमध्ये स्टडी करायचे आहेत. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी कार्बन कंपाऊंड्सबद्दल, ऑर्गॅनिक कंपाऊंड्सबद्दल, हायड्रोकार्बन्सबद्दल त्या थोड्याशा मी तुम्हाला समजून सांगतोय. सो हे लेक्चर बेसिक टू ॲडव्हान्स या लेवलपर्यंत असणार आहे. बेसिक गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत जेवढं आपल्याला ॲडव्हान्स याच्यामधल्या गोष्टी महत्त्वाच्या असतील. सो कॉन्सन्ट्रेट, व्यवस्थित लक्ष तुमचं असलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही
हे कंपाऊंड ऐकलेलं असेल कधीतरी, ज्याला आपण मिथेन या नावानं ओळखतो, मिथेन. ओके, आणि हा मिथेन काय असतो रे? मिथेन गॅस, मिथेन गॅस. ओके, ऐकले आपण हे कधीतरी, मिथेन गॅस. हा मिथेन गॅस आपण काय करतो, ॲज आपल्याला माहीत आहे बायोगॅस म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो, बरोबर आहे. ज्या मार्शी लँड्स असतात त्या ठिकाणी हा फॉर्म्स होतो. याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला याचा हा असतो CH4. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो याचा? CH4. म्हणजे लक्षात घ्या, मिथेन हे काय आहे? कंपाऊंड आहे. मिथेन इज द कंपाऊंड अँड CH4 दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर द मिथेन. मला वाटतं ही गोष्ट आता सगळ्यांना समजते. सॉरी, लक्षात घ्या काय आहे? मिथेन इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा कार्बन कंपाऊंड किंवा तो हायड्रोकार्बन पण आहे. का बरं हायड्रोकार्बन आहे? बिकॉज मिथेन इज मेड अप ऑफ एंटायरली कार्बन अँड हायड्रोजन. लक्षात येते? म्हणजे या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, आपण या मिथेनला कोणकोणत्या नावाने ओळखू शकतो, कोणकोणत्या नावाने याला ओळखू शकतो. बघा या ठिकाणी मी त्याला काय करतोय, 3 प्रकारची याला नावं देतो. किती प्रकारची नावं देतोय मी याला? 3 प्रकारची नावं देतो. कोणकोणती बघा. एक, यालाच मी काय म्हणतो, कार्बन कंपाऊंड्स. लक्षात घ्या, कार्बन कंपाऊंड्स. म्हणजे ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. किंवा त्याला मी दुसऱ्या पद्धतीने पण एक नाव देऊ शकतो, ते म्हणजे कोणतं रे? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, आता तुम्ही विचार करणार आहात की हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय बाबा? ओके, मी सांगितलंय तुम्हाला, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स द कंपाऊंड्स विच आर डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्यांनाच आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. मग तुम्ही विचार करणार आहात हे कसं काय प्लांट्स किंवा ॲनिमलपासून मिळते? ओके, मिथेन गॅस कसा तयार होतो हे महत्त्वाचं आहे. बघा ज्या ठिकाणी मार्शी लँड असते त्या ठिकाणी हा मिथेन गॅस तयार होतो. किंवा ते नसेल समजत तर बायोगॅस प्लांट असतात त्या ठिकाणी आपण काय करतो, जे ॲग्रिकल्चर रेसिड्यूज आहेत, ओके, किंवा कावडंग आहेत, त्या आपण काय करतो त्या टँकमध्ये ॲड करत असतो आणि त्या ठिकाणी मिथेनोजेनेसिस प्रोसेस होऊन एक गॅस तयार होतो. मग गॅस कशापासून तयार झालेला आहे? तर ॲग्रिकल्चर रेसिड्यूज. ॲग्रिकल्चर रेसिड्यूजमध्ये काय इन्क्लूड असणार आहे? तर प्लांट्सचीच रेसिड्यूज असणार आहेत ना ॲग्रिकल्चर वेस्टमध्ये. त्यानंतर दुसरं म्हणजे कावडंग ही कुणापासून आपल्याला मिळते? ॲनिमल्सपासून मिळते. सो लक्षात येते का बघा, त्या घटकांपासून जो गॅस इव्हॉल्व होतोय तो म्हणजे कोणता गॅस असणार आहे? हा मिथेन गॅस असणार आहे. सो मिळाला का? प्लांट्स किंवा ॲनिमल्सपासून आपल्याला जो घटक मिळत असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणणार आहोत. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणू शकतो आपण त्याला. कार्बन कंपाऊंड्स त्याला आपण म्हणू शकतो. आणि तिसरं एक नाव म्हणजे खूप महत्त्वाचं, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? हायड्रोकार्बन कंपाऊंड्स. आता मला याचं उत्तर द्या की त्याला आपण हायड्रोकार्बन कंपाऊंड्स असं का म्हणू शकतो? थिंक अबाउट दॅट. का असं म्हणू शकतो आपण त्याला हायड्रोकार्बन कंपाऊंड्स? बिकॉज मिथेनमध्ये आपल्याला दिसेल की कार्बन आणि हायड्रोजन कन्सिस्ट आहेत आणि आपल्याला माहीत आहे हा जो तुम्हाला हायड्रोकार्बन दिसतो तो कुणाकुणापासून बनलेला असतो? एक तर कार्बन आणि दुसरा म्हणजे हायड्रोजन. त्यालाच आपण काय म्हणतो? हायड्रोकार्बन कंपाऊंड्स. ओके, हे झालं बेसिक. आता मला वाटतं हे तुमच्या सगळं लक्षात यायला पाहिजे. ओके, हे चुकायला नको आता आपलं. ठीक आहे, मग आता मिथेन तुमच्या लक्षात आलेला असेल. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे. मिथेन गॅस असतो. ओके, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. मग हा कसा फॉर्म होतोय, त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर, या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? स्टडी करायच्या आहेत. ओके, सो कॉन्सन्ट्रेट. बघा आपल्याला माहीत आहे या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजन या दोघांचे जरा बेसिक्स आपण काय बघून घेऊया. तुम्हाला माहीत आहे हा कार्बन, ओके, त्याचं सिम्बॉल असतं कॅपिटल C आणि अनदर वन इज द हायड्रोजन, त्याचं सिम्बॉल असतं कॅपिटल H. ओके, सो लेट्स सी. या ठिकाणी कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, बरोबर आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 2,4. आणि त्याची जी व्हॅलन्सी आहे ती आहे 4. मला वाटतं आता या गोष्टी तुम्हाला यायलाच पाहिजेत, कारण याच्या अगोदर त्या सगळ्या व्यवस्थित प्रॉपर आपण कव्हर केलेल्या आहेत. जर या गोष्टी तुम्हाला आठवत नसतील तर तुमचं काम आहे परत एकदा ते लेक्चर्स रिवाईज करायचे. पिरियडिक क्लासिफिकेशन असेल किंवा केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स असतील ते चॅप्टर्स परत एकदा रिवाईज करायचे आहेत, म्हणजे या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत. ओके, सो हायड्रोजन बघूयात आपण. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 1. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, बिकॉज एकच इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर त्याची व्हॅलन्सी पण किती असणार आहे? 1. ओके, सो हायड्रोजनच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कायम, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी काही विचारल्या तर त्या 1 असणार आहेत. ओके, पण त्याच्यामध्ये न्यूट्रॉन नसतो. ठीक आहे, सो आता कार्बन आणि हायड्रोजन या गोष्टी आपण बघतोय या ठिकाणी.
हा जो पहिला आहे तो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. बऱ्याच जणांच्या लक्षात येत नसेल तर या ठिकाणी मी सांगतो परत एकदा. हा जो आहे तो काय आहे, ॲटॉमिक नंबर आहे. हे जे दुसरं लिहिलेलं आहे ते त्याचं काय आहे, इलेक्ट्रॉनिक. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात यायला पाहिजे तुमच्या, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि तिसरा जो पॉईंट आहे तो आपण लिहिलेला आहे त्याचा व्हॅलन्सीचा. ओके, या 3 गोष्टी तुमच्या मला वाटते आता क्लिअर झालेल्या असतील. ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी. ओके, सो लेट्स सी. मग आता आपल्याला माहीत आहे हा जो कार्बन आहे त्याच्या या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे होते, पण आहेत किती रे, 4च आहेत. याचा अर्थ त्याला 4 इलेक्ट्रॉन कमी पडत आहेत किंवा 4 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जास्त होत आहेत. याचा अर्थ हा तो 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कोणाला तरी देऊ पण शकतो आणि दुसऱ्या कोणाकडून तरी 4 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. समज में आ रहा है? हां, म्हणून या ठिकाणी त्याची व्हॅलन्सी आपण 4 आहे असं आपण म्हणतो. हायड्रोजनच्या बाबतीत बघा, हा 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याची व्हॅलन्सी 1 काय आहे, बिकॉज हा 1 इलेक्ट्रॉन, या ठिकाणी त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन पाहिजे होते पहिल्या ऑर्बिटमध्ये, कारण ही फर्स्ट ऑर्बिट आहे ना के नावाची. ओके, मग आता याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन पाहिजे होते पण आहे 1च इलेक्ट्रॉन. सो 1 इलेक्ट्रॉन कमी पडतोय किंवा 1 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जास्त होतोय. दोन्हीपैकी काही जरी केलं तर त्याची व्हॅलन्सी ती 1च असणार आहे. मग आता लक्षात घ्या, हे जे तुम्हाला 2 कंपाऊंड्स दिसत आहेत, 2 एलिमेंट दिसत आहेत, एक म्हणजे कार्बन आणि दुसरा म्हणजे हायड्रोजन. हे दोन्ही पण एलिमेंट्स काय करतात तर शेअरिंग नावाची एक गोष्ट करतात. शेअरिंग म्हणजे काय तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय त्याला आपण काय म्हणतोय, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. हा कार्बन आपण दाखवूयात या ठिकाणी. कार्बनच्या लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करूयात आपण या पद्धतीनं क्रॉस मार्कनं ते दाखवूयात. ओके, क्रॉस मार्कनं ते दाखवूयात. क्रॉस मार्कनं जे दाखवलेलं आहे ते काय आहेत, त्याच्यामध्ये त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. सो मी या ठिकाणी काय करतो, लिहितो पण बघा. क्रॉस म्हणजे काय दाखवलेलं आहे आपण, इलेक्ट्रॉन ऑफ कार्बन हे दाखवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरा जो घटक आहे तो आहे हायड्रोजन. हा हायड्रोजन आपल्याला माहित आहे एका हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये. ओके, हां, लास्ट ऑर्बिट आणि फर्स्ट ऑर्बिट त्याची एकच आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला 1 इलेक्ट्रॉन पाहायला मिळेल. तो जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो मी काय करतो, अशा पद्धतीने या डॉट स्ट्रक्चरनं दाखवतो. ओके, आणि या ठिकाणी मी लिहितो पण डॉट स्ट्रक्चरनं दाखवून इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन. ओके, पण हा झाला एकच हायड्रोजन. मी काय करतो या ठिकाणी दुसरा एक हायड्रोजन यूज करतो. त्या ठिकाणी त्याचा पण 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. अजून एक हायड्रोजन यूज करतो, त्याचा पण 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. अजून मला 1 इलेक्ट्रॉन यूज करता येईल कधी, अजून जर मी एक हायड्रोजन यूज केला तर. अशा पद्धतीनं मी काय करतोय, हे जे कार्बन आहे त्या कार्बनला 4 इलेक्ट्रॉन नेसेसरी आहेत कुठून तरी, पण त्याला 4 इलेक्ट्रॉन कुणी देणार नाही किंवा तो पण दुसऱ्या कोणाला तरी 4 इलेक्ट्रॉन देणार नाही. त्याच्याऐवजी एक दुसरी प्रोसेस आहे, ती प्रोसेस या ठिकाणी यूज केली जाईल आणि ती म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. लक्षात घ्यायचं आहे काय आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा शब्द आता तुम्हाला अख्खा हा चॅप्टर संपेपर्यंत लक्षात ठेवायचा आहे. काय आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीनं, म्हणजे हायड्रोजनला पण 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि कार्बनला पण 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. पण त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला एकच हायड्रोजन घेऊन चालणार नाही, तर अशा पद्धतीनं 4 हायड्रोजन या ठिकाणी घ्यावे लागतील. आणि खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडणार आहे ती म्हणजे अशी की या ठिकाणी तुम्हाला हा जो कार्बन दिसतोय त्याच्यामध्ये त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये हे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. एका हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. मग या पद्धतीनंच ती शेअरिंग, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात, शेअरिंग करतात. काय करतात रे, शेअरिंग करतात. लक्षात घ्या, कुणाकुणाचे इलेक्ट्रॉन शेअरिंग करतायत तर कार्बन आणि हायड्रोजन या दोघांचे हे इलेक्ट्रॉन काय करतात, शेअरिंग करतात. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे एक्झाम्पल कशा पद्धतीचं आहे लक्षात घ्या. उदाहरणार्थ 2 फ्रेंड्स आहेत. ओके, आणि त्यांना काय करायचं, एक बिझनेस उभा करायचा आहे. त्यासाठी एक जणाकडं काय आहेत तर 4 लाख रुपये आहेत. ओके, हे आपण फक्त समजून घेतो डेली लाईफमधलं एखादं एक्झाम्पल. त्याच्याकडं एका फ्रेंडकडं 4 लाख रुपये आहेत आणि दुसऱ्या फ्रेंडकडं 1 लाख रुपये आहेत.
आणि त्यांना काय करायचं, एक बिझनेस सुरू करायचा आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की तो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्यांना सुरुवातीलाच 5 लाख रुपयांची गरज आहे. सो मग आता प्रत्येकाला 5-5 लाख रुपयांची गरज आहे. मग तो दुसरा जो फ्रेंड आहे त्याच्याकडे फक्त 1 लाख आहेत. मग त्याला किती लाख रुपये कमी पडतील, तर 4 लाख. ओके. आणि पहिला जो मित्र आहे त्याच्याकडे 4 लाख ऑलरेडी आहेत, त्याला 1 लाख रुपयांची गरज आहे. याचा अर्थ दोघांनाही एकमेकांची गरज या ठिकाणी पडते. पण पहिला जो मित्र आहे तो दुसऱ्याला 4 लाख रुपये लगेच देणार नाही आहे, का दुसरा जो आहे तो पण त्याचे 1 लाख रुपये देणार नाही, कारण तो कुठून तरी जमव करून 5 लाख रुपये करण्याचा प्रयत्न करेलच. याचा अर्थ यांच्यामध्ये एक सोपी गोष्ट कोणती आहे, तर दोघांनी एकत्र येऊन जर बिझनेस स्टार्ट केला. ओके, कन्सेप्ट लक्षात येतोय का बघा. तर मला वाटतंय दोघांची नेसेसिटी 5 लाख रुपयाची पूर्ण होईल. दोघंजण बिझनेस सुरुवातीला त्यांना ती गरज आहे ना, सो स्टार्ट करतील, एक चांगल्या प्रकारचं स्टार्टअप क्रिएट करतील आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांचा फ्युचरमध्ये बिझनेस वाढेल त्यानंतर ते सेपरेट बिझनेस स्टार्ट करू शकतील. लक्षात येतं आहे. सो शेअरिंगचा कन्सेप्ट आहे या ठिकाणी. त्यालाच आपण काय म्हणतो, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय म्हणतो त्याला आपण, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन्स शेअरिंग तुम्हाला झालेलं दिसेल आणि शेअरिंग होऊन, लक्षात घ्या, शेअरिंग होऊन या ठिकाणी यांच्यामध्ये एक प्रकारचा बॉन्ड तयार होईल. काय तयार होईल, एक प्रकारचा बॉन्ड तयार होईल. कुणाकुणामध्ये बॉन्ड तयार होणार आहे, तर इलेक्ट्रॉन्स ऑफ कार्बन अँड इलेक्ट्रॉन्स ऑफ हायड्रोजन याच्यामध्ये तो बॉन्ड तयार होणार आहे. मी असं म्हणतो 1 बॉन्ड, सिंगल बॉन्ड. ओके, 1 बॉन्ड किंवा त्याला तुम्ही सिंगल बॉन्ड असं म्हटलं तरी चालेल. सिंगल बॉन्ड इज मेड अप ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. लक्षात घ्यायचं आहे, जो त्याच्यामधला एक सिंगल बॉन्ड आहे, बॉन्ड काय आहे ते पण बघणार आहोत आपण. बॉन्ड, सिंगल बॉन्ड इज मेड अप ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. कसं काय 2 इलेक्ट्रॉन्स, हां कोण सांगेल, येते का लक्षात बघा, तुम्ही इमॅजिन करा त्या ठिकाणी. हां येते लक्षात. ओके, 2 इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, कारण हा जो सिंगल बॉन्ड तयार झालेला आहे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कोणाचा आहे, हायड्रोजनचा आहे, आणि दुसरा इलेक्ट्रॉन कोणाचा आहे, कार्बनचा आहे. सो एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग तुम्हाला जर विचारलं, हां डबल बॉन्ड असेल किंवा 2 बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 4. ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती, 6. किती असणार आहेत, त्याच्यामध्ये 6 असणार आहेत. मग एकदा बोर्ड एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला होता, ट्रिपल बॉन्ड कन्सिस्ट डॅश डॅश नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ट्रिपल बॉन्डमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कन्सिस्ट असतील, तर त्याचा आन्सर काय असणार आहे, देर आर 6 इलेक्ट्रॉन्स. कशामध्ये, ट्रिपल बॉन्डमध्ये. सो सिंगल बॉन्ड इज मेड अप ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स ओनली. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला बॉन्ड हा तयार झालेला दिसेल. हे बाकीचं स्ट्रक्चर जर आपण काय करूयात आता, हां घालवून टाकूयात, फक्त हे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला ठेवूयात. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स झालेला आहेत. कार्बन आणि हायड्रोजनमध्ये एक बॉन्ड तयार झालेला आहे आणि तो जो बॉन्ड तयार झालेला आहे, दिस बॉन्ड इज नोन ॲज द, याच बॉन्डला म्हटलं जातं, हां कसला बॉन्ड, दॅट इज द कोव्हॅलंट बॉन्ड. कसला बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात घ्या, याच्या अगोदर पण आपण एक बॉन्ड स्टडी केलेला आहे. तो बॉन्ड होता, हां कसला, आयोनिक नावाचा बॉन्ड. कसला बॉन्ड होता, आयोनिक नावाचा बॉन्ड. आयोनिक नावाचा बॉन्ड हा कसा तयार होतो बरं, हां तर काय करतात, मेटल नॉन मेटलला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात. ओके, मेटल जे असतात ते नॉन मेटलला एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात, जे असतील ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात. उदाहरणार्थ सोडियम, क्लोरीन, आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो, दिस इज नोन ॲज द आयोनिक बॉन्ड. जो स्ट्रॉंग असतो, हे आपण स्टडी केलेला आहे मेटलर्जीमध्ये. पण आता आपण जो स्टडी करतोय तो बॉन्ड आहे कोणता, कोव्हॅलंट बॉन्ड. नाव काय आहे त्याचं, कोव्हॅलंट बॉन्ड. बघा शब्दामध्येच आहे त्याच्या, कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात येते, हां शब्द काय आहे हा लक्षात घ्या, कोव्हॅलंट बॉन्ड. या ठिकाणी बघूयात आपण, कोव्हॅलंट बॉन्ड. मग एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल, को म्हणजे कॉपरेशन आणि व्हॅलंट म्हणजे व्हॅलन्सी. ओके, दोघांची व्हॅलन्सी म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात, कोऑपरेशन करतात एकमेकांमध्ये आणि एक नवीन कंपाऊंड तयार करतात. आणि ते नवीन जे तयार झालेलं कंपाऊंड आहे त्यालाच आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट कंपाऊंड. काय म्हणतो आपण त्याला, कोव्हॅलंट कंपाऊंड. म्हणजे खूप सोपं आहे. आता कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड असणार आहे, तर कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. बरोबर आहे, समजतंय. ओके,
मग आयोनिक कंपाऊंड्समध्ये कोणत्या प्रकारचा बॉन्ड असणार आहे? आयोनिक बॉन्ड असणार आहे. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप इझी वाटायला लागतील. सो बॉन्ड हॅव द टू टाईप्स. वन इज द आयोनिक बॉन्ड, अनदर वन इज द कसला कोव्हॅलंट बॉन्ड. ओके. मग आता आयोनिक बॉन्ड कुठं कन्सिस्ट असणार आहे? इन द आयोनिक कंपाऊंड्स. कोव्हॅलंट बॉन्ड कुठं असणार आहे? कोव्हॅलंट कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा हायड्रोकार्बन कंपाऊंड्स. ओके. सो लेट सी, सगळं बघणार आहे आपण व्यवस्थित. मग आता कार्बनचं स्ट्रक्चर मी या ठिकाणी ड्रॉ करतोय. ओके, तुमच्या लक्षात येते का बघूयात. कार्बन आहे हा, कार्बन. ओके, आता हा कार्बन आपला पार्ट झाला पाहिजे. कार्बन हा आहे कार्बन आणि हा आहे हायड्रोजन. सॉरी, या पद्धतीनं नाही आपण दाखवू शकत. कसं दाखवतोय मग? दिस इज द कार्बन आणि एक बॉन्ड तयार होतोय आणि इकडं कोण आहे रे? हायड्रोजन. कोण आहे? हायड्रोजन. ओके, अजून एक बॉन्ड तयार झालेला आहे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये. अजून एक बॉन्ड तयार झालेला आहे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये. अजून एक बॉन्ड तयार झालेला आहे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये. मुद्दामहून हे स्ट्रक्चर मी खूप लार्ज स्केलमध्ये काढलेलं आहे. त्याचं कारण काय हे तुम्हाला एकदाच समजलं पाहिजे. आता परत याच्यावरती आपण म्हणजे रिव्हिजन होणार आहे, पण परत या बेसिक कन्सेप्ट आपण येणार नाही. सो एकदाच आपण समजून घ्यात. बघा, म्हणजे मी असं म्हणू का, कार्बनमध्ये आणि हायड्रोजनमध्ये, कार्बन आणि एका हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, पण हे जे कंपाऊंड तुम्हाला दिसतंय या कंपाऊंडचं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं, फक्त जर तुम्ही कार्बनचा विचार केलात हायड्रोजन सोडून, तर तुम्हाला 4च बॉन्ड तयार झालेले दिसतील. आणि ही गोष्ट लक्षात घ्या, कार्बनला ऑलवेज किती बॉन्ड असणार आहेत रे? 4च बॉन्ड असणार आहेत. 4 बॉन्ड असण्याचं कारण काय? बिकॉज कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट कंपाऊंड. टेट्राव्हॅलंट कंपाऊंड म्हणजे काय? तर कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4. सो त्याची जर व्हॅलन्सी 4 असेल तर 100% त्याला किती बॉन्ड असणार आहेत? कार्बनला कंपल्सरी लक्षात ठेवायचं, इथून पुढं कार्बनला 4 बॉन्ड असणार आहेत. ओके, कार्बनला किती बॉन्ड असणार आहेत? 4 बॉन्ड त्याला कंपल्सरी असणार आहेत. मग त्याला कधी सिंगल बॉन्ड पण असेल, पण त्याला बाजूला ते बाकीचे राहिलेले 3 बॉन्ड दाखवावे लागतील. कधी कार्बनमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या कंपाऊंडमध्ये 2 बॉन्ड असतील, ते बघणार आहे आपण, पुढे येणार आहे. पण ते राहिलेले बॉन्ड तुम्हाला कुठं ना कुठं तर ते दाखवावे 100% लागतील. बिकॉज कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. टेट्रा मीन्स 4, व्हॅलंट मीन्स व्हॅलन्सी. कार्बन हा 4 व्हॅलन्सी असणारा कंपाऊंड आहे, एलिमेंट आहे. सो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये 4 बॉन्ड हे कंपल्सरी असणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो 4 बॉन्ड असणार आहेत. या ठिकाणी 4 बॉन्ड आहेत. मग एका हायड्रोजनला किती बॉन्ड असणार आहे? तर एकच बॉन्ड असणार आहे. का बरं? एका हायड्रोजनला 1 बॉन्ड असणार आहे. 2 हायड्रोजन घेतले तर 2 बॉन्ड, कारण एका हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे? 1. एका हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे? 1. 2 हायड्रोजन घेतले आपण तर त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे? म्हणजे एका हायड्रोजनची 1 आहे. सो दुसरा हायड्रोजन घेतला त्याची व्हॅलन्सी 1. या पद्धतीनं सो तेवढे बॉन्ड आपण त्या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. हे असं नेचरमध्ये आहे, त्याचा फक्त आपण स्टडी करतो. हे आपण आपल्या मनाने स्ट्रक्चर तयार करत नाहीये, हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. दिस इज द मिथेन. कारण बघा ना, एकच कार्बन आहे, सो 1 कार्बन. 4 हायड्रोजन आहेत, सो 4 हायड्रोजन एकत्र करून आपण लिहितो. याला म्हणतो आपण त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कसला फॉर्म्युला? त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. दिस इज नोन ॲज द याला आपण काय म्हणतोय? लक्षात घ्यायचं. आताच या बेसिक गोष्टी करून घ्यायच्यात व्यवस्थित. स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कसला फॉर्म्युला आहे हा? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. अँड दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे एकत्र केले की याला आपण काय म्हणतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. अँड दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मिथेन. मग हा जो तुम्हाला बॉन्ड दिसतोय, बॉन्ड काय करतात रे? एका रेषेनं, एका लाईननं तो काय करतात? दाखवतात. पण या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? बघा बरं, ती कोणती? तर याच्यामध्ये एक जो इलेक्ट्रॉन आहे तो कुणाचा आहे? हायड्रोजनचा आहे. आणि दुसरा जो इलेक्ट्रॉन आहे तो कुणाचा आहे? कार्बनचा आहे. या ठिकाणी पण दुसरा एक इलेक्ट्रॉन, म्हणजे एक इलेक्ट्रॉन कार्बन, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन. लक्षात येते मला वाटतं तुमच्या आता. हे या पद्धतीने हे स्ट्रक्चर असणार आहे. पण ते प्रत्येक वेळेस हे स्ट्रक्चर आपण असं दाखवणार आहोत का? आता नाही. हे स्ट्रक्चर इझिली आपण कशा पद्धतीनं ड्रॉ करणार आहोत, तर ते प्रत्येक वेळेस तुम्हाला जर मिथेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला सांगितलं तर ते तुम्ही या पद्धतीनं ड्रॉ करणार आहात. बघा, एका कार्बनला किती बॉन्ड काढले? मी 4 बॉन्ड काढले कंपल्सरी. हा कार्बन याच फॉर्ममध्ये प्रेझेंट असणार आहे, लक्षात घ्यायचं. याच फॉर्ममध्ये तो ऑलवेज प्रेझेंट असणार आहे. सो कार्बन म्हटलं, तुम्हाला कार्बन ड्रॉ करायचा आहे, तर तुम्ही तो कशा पद्धतीनं ड्रॉ करणार आहात? तर एक कार्बन, त्याला हे 4 पद्धतीचे बॉन्ड.
मग तुम्ही हे असंच काढू शकता का? आता मिथेनच्या बाबतीत असं काढू शकता, बाकीचे कंपाऊंड्स आहेत त्या बाबतीत कसं येईल ते आपण नंतर स्टडी करूयात. मग या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी हायड्रोजन दाखवायचं आहे. ओके, आणि तुम्ही नाहीत दाखवलं हायड्रोजन तरी त्या ठिकाणी ते समजून घेण्यात येईल की त्या ठिकाणी कोण आहे, हायड्रोजनच आहे म्हणून. आता या ठिकाणी 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहेत. सो ते एकत्र आपण मांडले म्हणजे ते अशा पद्धतीनं त्याचं जे तयार होणार आहे त्याला आपण म्हणतो त्याचा हा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. दिस इज द स्ट्रक्चर. ओके, अँड दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, सो मग आता बघा या ठिकाणी परत एकदा काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हा जो बॉन्ड आहे हा काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. हा एक बॉन्ड आहे, हा दुसरा बॉन्ड, तिसरा बॉन्ड, चौथा बॉन्ड. ओके, हे जे बॉन्ड आहेत याला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. कसला बॉन्ड म्हणतो आपण त्याला, कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. ओके, सो बघा आता दुसरं थोड्याशा तुम्हाला काही मी बेसिक गोष्टीकडे नेतोय आता आणखीन, ते तुमच्या लक्षात येते का बघूयात. या ठिकाणी एकच सिंगल कार्बन होता, सिंगल कार्बन. मी काय करतो या ठिकाणी कार्बन कार्बन अजून म्हणजे 2 कार्बन मी या ठिकाणी दाखवलेले आहेत. असं असतं का? हो, यस, असं असतं. मग आता मला सांगा या ठिकाणी तुम्हाला 2 कार्बन दाखवलेले आहेत, पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे एका कार्बनला कंपल्सरी किती बॉन्ड असणार आहेत, 4. मग झाला हा एक बॉन्ड, अजून त्याचे किती बॉन्ड रिमेनिंग राहतात, 3. सो 1 2 3 अशा पद्धतीनं त्याला कंपल्सरी एका कार्बनला 4 बॉन्ड हे असलेच पाहिजेत. आता या पद्धतीनं आपण हे असं स्ट्रक्चर पाहतोय ना, लक्षात येते. हां, आता पुढं महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा. या ठिकाणी अजून एक मी काय केलेलं होतं, कार्बन आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असू शकतो का असा? यस, असू शकतं. मग आता या कार्बनचा फक्त विचार करा, या कार्बनचा विचार करू नका, ह्या दुसऱ्या कार्बनचा विचार करा. याच्यामध्ये हा याचा एक बॉन्ड आहे, तो त्याचा पण बॉन्ड आहे ना, म्हणून त्याला रिमेनिंग किती बॉन्ड आहेत आता, तर त्याचे रिमेनिंग 1 2 3. सो अशा पद्धतीनं याचं स्ट्रक्चर तयार होतं आहे. लक्षात घ्यायचं, असं स्ट्रक्चर असतं का? यस, असतं. सो असं एक त्याचं स्ट्रक्चर तयार होतं. आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे याला आपल्याला काय ॲड करावं लागतील रे, हायड्रोजन ॲड करावे लागतील, कारण कंपल्सरी त्याला हायड्रोजन असणार आहेत. ओके, सो हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन आणि या ठिकाणी पण हायड्रोजन. सो दिस इज द स्ट्रक्चर, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कोणतं कंपाऊंड असतं ते, नोन ॲज द इथेन. बघा जो आपण सुरुवातीला कंपाऊंड बघितलेलं आहे ते होतं CH4 नावाचं. CH4 त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होता, पण त्याचं नाव काय होतं, मिथेन. काय नाव होतं त्याचं, मिथेन. आता हे जे दुसरं कंपाऊंड आपण ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत, 2, देर आर 2 कार्बन ॲटम्स, ते जे कंपाऊंड आहे ते कोणतं कंपाऊंड आहे, इथेन नावाचं. कोणतं कंपाऊंड आहे, इथेन नावाचं कंपाऊंड आहे. सो याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल का बरं? यस, नक्कीच सांगता येईल. सो याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे, लक्षात घ्या. 2 कार्बन आहेत का, यस 2 कार्बन आहेत, ते मेजर केले आपण 1 2. आणि हायड्रोजन किती आहेत बघा, हायड्रोजन किती आहेत बघा, 6 आहेत का बघा. सो हायड्रोजन किती झाले त्याच्यामधले 6, हे 2 4 आणि हे 2 6. सो दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर द इथेन. लक्षात घ्या, ही सिरीज अशीच कंटिन्युअसली पुढं चालत राहणार आहेत. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ॲड झाले की नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स पण त्याच्यामध्ये ॲडच होत राहणार आहेत. आणि हेच आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. आणि ही जी कार्बनची कार्बनबरोबर बॉन्ड तयार करण्याची जी एक प्रॉपर्टी आहे, बॉन्ड कार्बन बरोबरच एक बॉन्ड तयार करू शकतो, कार्बन हायड्रोजन बरोबर पण बॉन्ड तयार करू शकतो. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, कार्बन हा कार्बन बरोबर पण बॉन्ड तयार करू शकतो. आणि याच प्रॉपर्टीला म्हटलं जातं कॅटेनेशन प्रॉपर्टी. कसली प्रॉपर्टी, कॅटेनेशन प्रॉपर्टी. लक्षात घ्या, कॅटेनेशन प्रॉपर्टी. कॅटेनेशन प्रॉपर्टी म्हणजे काय, कार्बन 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 अशा पद्धतीनं तो त्याची किती पण लॉंग चेन, ओके, किती पण लॉंग चेन तयार करू शकतो. आणि ही चेन ओपन असणार आहे. ओके, क्लोज्ड पण चेन त्याला तयार करता येईल, पण ओपन चेनमध्ये आपण ह्या पद्धतीनं हे स्ट्रक्चर बघणार आहोत. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला समजावून सांगणार आहे. कॅटेनेशन म्हणजे काय, म्हणजे कॅटेनेशन काय आहे तर कार्बन काय करतो, त्याच्याच कार्बन ॲटम बरोबर म्हणजे एक कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबरच काय करत असतो, बॉन्ड तयार करू शकतो. ही त्याची ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे. ही त्याची एक एकदम स्पेसिफिक असणारी महत्त्वाची असणारी एक प्रॉपर्टी आहे. त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, कॅटेनेशन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, कॅटेनेशन. ओके, महत्त्वाचं आहे कॅटेनेशन. ड्यू टू कॅटेनेशनमुळेच कार्बनचे इतके न्यूमरस कंपाऊंड्स आपल्याला नेचरमध्ये तयार झालेले दिसतील. खूप सारे कंपाऊंड्स नेचरमध्ये तयार झालेले दिसतील आपल्याला. पण मला सांगा, आपण जे सुरुवातीला याचं जे बेसिक कंपाऊंड
बेसिक कंपाऊंड जे बघितलेलं होतं ते कोणतं होतं रे? हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनमध्ये बेसिक कंपाऊंड सुरुवातीला कोणतं बघितलं आपण? मिथेन नावाचं. मिथेन. सो मिथेन म्हणजे काय आहे? CH4 आहे. याच मिथेनला म्हटलं जातं बेसिक हायड्रोकार्बन. यालाच काय म्हणतात? बेसिक हायड्रोकार्बन. आणि यालाच म्हटलं जातं अजून एक दुसरं नाव, ते म्हणजे पॅरेंट हायड्रोकार्बन. पॅरेंट, सगळ्यांचा तो पॅरेंट आहे. पॅरेंट हायड्रोकार्बन. पॅरेंट हायड्रोकार्बन लक्षात घ्यायचं मिथेन. आता हा मिथेन. ओके, नेक्स्ट लेक्चरला याच्यामध्ये खूप आपण ॲडव्हान्स गोष्टी पाहणार आहोत, पण हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आता मिथेन, त्याचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मिथेन हे काय आहे? एक प्रकारचा हायड्रोकार्बन आहे. त्याला एक स्पेसिफिक नाव आहे पॅरेंट हायड्रोकार्बन, कारण तो सगळ्यांचा पॅरेंट आहे. कसं काय ते आपण बघूयात. तो बेसिक हायड्रोकार्बन पण आहे. ओके, CH4. तुम्हाला जर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आणि त्याचं जर स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलं तर ते तुम्ही कसं ड्रॉ करणार आहात? कार्बन दाखवणार आहात, त्याला किती बॉन्ड दाखवायचे आहेत? कंपल्सरी 4 बॉन्ड, आणि त्याला 4 हायड्रोजन पण दाखवायचे असतात. लक्षात येते? हां, हे असं स्ट्रक्चर कधीच प्रेझेंट असणार नाही, फक्त त्याला एवढेच बॉन्ड आहेत. तर हे तुमचं चुकणार आहे. तर त्याला कंपल्सरी हे 4 बॉन्ड असलेच पाहिजेत. एका कार्बनचा विचार केला की 4 बॉन्ड, या कार्बनचा विचार केला की त्याला 4 बॉन्ड. एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल, हा जो बॉन्ड आहे तो कशा पद्धतीनं तयार होतो? हा रिवाइज करतोय आपण फास्ट. हा जो बॉन्ड आहे तो काय करतोय? शेअरिंगनं तयार होतोय. कशाने तयार होतोय? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. लक्षात घ्यायचं आहे. आणि जो बॉन्ड, द बॉन्ड विच आर फॉर्मड बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, द बॉन्ड विच आर फॉर्मड बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, दिस बॉन्ड इज नोन ॲज द कोव्हॅलंट बॉन्ड. कसला बॉन्ड म्हणतो याला आपण? त्याला कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. लक्षात घ्यायचं. व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड? द बॉन्ड इज मेड अप ऑफ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. द बॉन्ड इज फॉर्मड बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यालाच आपण काय म्हणतो? कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. कोव्हॅलंट बॉन्ड हा कशामध्ये असतो? तर हा हायड्रोकार्बन कंपाऊंड्समध्ये असतो. कोव्हॅलंट बॉन्ड इज कन्सिस्ट इन हायड्रोकार्बन कंपाऊंड्स. ओके, आपण काय बघितलेलं आहे याच्या अगोदर? परत एकदा फास्टली रिवाइज करूयात. हां, सुरुवातीला आपण काय बघितलं बघा? आपल्या चॅप्टरचं नाव काय होतं? कार्बन कंपाऊंड्स. मग कंपाऊंड्स आपण डिवाइड्स केले. हां, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये प्लांट्स अँड ॲनिमल्स या दोघांपासून ते डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली ऑब्टेन होतात. त्यानंतर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे ज्यांचा प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचा काही संबंध असत नाही. त्यानंतर आपण हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सची डेफिनेशन पाहिली. ओके, त्यानंतर आपण काय बघितलं? मिथेन गॅस, त्याचा जो होता CH4, म्हणजे कशा पद्धतीनं तो बॉन्ड तयार होतोय, कोव्हॅलंट बॉन्ड कशा पद्धतीनं शेअरिंग करून, ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर या ठिकाणी हे स्पेसिफिकली कुणाचं कंपाऊंड आपण बघितलेलं आहे? मिथेनचं कंपाऊंड बघितलेलं आहे. खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर लास्टली आपण काय केलेलं आहे? या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे. मला वाटतं हे तुम्हाला आता चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल. ओके, सो हे आपण वेल रिवाइज पण केलेलं आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ती कोणती? हां, ती कोणती लक्षात घ्या. कार्बन कंपाऊंड्स यामध्ये आपल्याला जो स्टडी करायचा पार्ट आहे तो आहे हायड्रोकार्बन्स. त्याचं क्लासिफिकेशन आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये हा मिथेन बघितला, इथेन बघितला, असे खूप सारे कंपाऊंड्स आहेत. मग ते नेमके कोणत्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. ओके, सो आपण काय करतो? या ठिकाणी थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या खूप साऱ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स असणार आहेत आणि त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, थँक्यू.